आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। महानंदाचे चेअरमन राजेश परांजणे यांच्यासह संचालक मंडळाचा राजीनामा, महानंदा एनडीडीबी कडे हस्तांतरित करण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा। अशोक चव्हाण भाजपमध्ये आले ही त्यांची गरज, नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया। कुठल्याही व्यक्तीपेक्षा पक्षश्रेष्ठ, पक्षाचा निर्णय मान्य, सोबत काम करण्याचा प्रयत्न करू असंही वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या 2 लाख महिलांच्या मेळाव्याला मोदींची उपस्थिती असेल। आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी आशियांची माहिती। 26 तारखेला परभणीमध्ये ओबीसी महामेळावा, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ उपस्थित राहणार। 1 लाख ओबीसी बांधव सभेला उपस्थित राहण्याचा आयोजकांचा अंदाज। उद्या आणि परवा राज ठाकरे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती आणि कामकाजाबाबत चर्चा करणार। परिसरामध्ये मनसैनिकांकडून मोठी बॅनरबाजी। दिलीप वळसे पाटलांनी मंत्रालयामध्ये घेतली अजित पवारांची भेट, वळसे पाटलांनी निष्ठा राखली नाही, शरद पवारांनी टीका केल्यानंतर वळसे पाटील अजित पवारांच्या भेटीला। अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामतीत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुक्यामध्ये जय पवारांचा दौरा। खासदार श्रीकांत शिंदेंनी आदिवासी मुलांना घडवली हेलिकॉप्टरची सफर, हेलिकॉप्टर प्रवासामुळे आदिवासी मुलांचा आनंद गगनात मावेना। रत्नागिरीमधील दाऊदच्या जागेवर भूपेंद्र कुमार भारद्वाज यांचं नाव, भारद्वाज करणार होम हवन। भारद्वाज यांनी खेडच्या मुमकेमधील दाऊदची जमीन लिलावामध्ये विकत घेतली होती।